जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की बाबासाहेबांचं गौतम बुद्धाचं हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण असे केल्याने यूट्यूब हे व्हिडिओ किंवा हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. ठीक आहे, तर चला आपण वाचूया बुद्ध धम्माचं प्रकरण तिसरा खंड, त्याच्यातील पहिला भाग, त्याच्यातील दुसरा प्रकरण. त्या प्रकरणामधले 2 व्हिडिओ झालेले आहेत. हा तिसरा व्हिडिओ. पुढे वाचूया काय लिहिलं आहे या प्रकरणामध्ये. एकदा भगवान श्रावस्तीमध्ये मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते. त्यावेळी ब्राह्मण मोगलान हा गणक म्हणजे हिशेब ठेवणारा तथागताजवळ आला आणि अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यानंतर तो गणक मोगलायन तथागता म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते, एका क्रमानुसार पाऊल पुढे पडते, मग क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढू शेवटची पायरी दिसते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाचे शिक्षण क्रमशः घडते. म्हणजेच आमचे वेदाध्यान क्रमशः पायरीने होते. ज्याप्रमाणे अंकगणित आणि धनुर्विद्येत पायरीने प्रगती होते, त्याचप्रमाणे आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला 1 एकी 1, 2 दुनी 4, 3 त्रिक 9, 4 चौके 16 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. गौतमा, आता तुम्ही सांगा, तुमच्या धम्मामध्ये सुद्धा असाच तऱ्हेचे क्रमिक प्रगतिशील शिक्षण तुमच्या शिष्यांना मिळते काय? हे बघा, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. आता याच्यावर उत्तर काय देतात बुद्ध ते बघा. होय ब्राह्मणा, तसेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊया. तो प्रथम एक जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो. नंतर त्याला अधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याचप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला म्हणजे श्रमणाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात. बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेचे स्वतःला संयमित कर आणि शीलवान हो, पहिला पाठ देतात. म्हणजेच पात्यमोक्षाचे नियम पाडित जा, असं लिहिलं आहे त्यांनी अनुवादकांनी. सदाचारण संपन्न हो, शूद्र दोषातही भय असते, हे ओळखून स्वतःचे वर्तन संयमित ठेव. स्वतःला स्वतःचे वर्तणूक सुद्धा संयमित ठेव. विनयाचे परिपालन कर. अशा पद्धतीच्या पहिल्या पाठामध्ये बुद्ध आपल्या शिष्याला शिकवत असतात. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात. ये श्रमणा, डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशीलतेने भारला जाऊ नकोस. दुसऱ्या पद्धतीने शिकवण. दुसरी पायरी, संयम रहित चक्षु इंद्रियाने रूप ग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुष्टवृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. हे बघा, चक्ष इंद्रियाविषयी सावध राहा. चक्षु इंद्रिय संयमित ठेवा. म्हणजे चक्ष इंद्रिय म्हणजे आपले इंद्रिय, डोळे, कान, नाक, त्वचा, हे सगळे इंद्रिय संयमित ठेवायचं. दुसरं पायरीनुसार ते शिकवण देत आहेत गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना. इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेची रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशीलतेने मोहून जाऊ नकोस. असं. आता तिसऱ्या प्रकारे काय, म्हणजे तिसरं पाठ, हे 2 पाठ झाल्यानंतर, म्हणजे हे 2 पायरी झाल्यानंतर तिसऱ्या पायरीत कशा पद्धतीने शिकवतात गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना बघा. शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्यांना पुढील पाठ
देतात. श्रमणा ये, हात राखून खात जा, खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ म्हणून किंवा शरीराचे चोचले म्हणून अथवा वैयक्तिक शरीर शोषण राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस. तर ही शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजन संयमी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे. नव्या वेदना म्हणजे अनुभूती उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. हे सगळं त्यांनी शिकल्यानंतर हे ब्राह्मणा नंतर श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की नंतर पुढची पायरी गौतम बुद्ध शिकवतात. काय लिहित आहे तर बघा. तथागत त्याला पुढे असा पाठ देतात. श्रमण ये, जागरूकतेचा अभ्यास कर. जागरूकतेचा अभ्यास करायला सांगतात. त्यानंतर दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर, म्हणजे मनाला शुद्ध करण्याचा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा येरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीच्या साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी परस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. बुद्धी परस्पर आणि एकाग्रतेने. तिसऱ्या प्रहरी उठ आणि येरझाऱ्या करीत किंवा बसून आपले चित्त चित्तमलापासून परिशुद्ध कर. आणि हे ब्राह्मण तो श्रवण जागृतीच्या अभ्यासी झाल्यानंतर तथागत त्याला पुढील पाठ देतात. तो असा. श्रमण ये, जागरूकतेचा आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे भिक्षापात्र नेत असताना, खाताना, झगडताना, स्पर्श करताना, शरीराचे कोणतेही काम करताना, चालताना, उभे असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. जाणीवपूर्ण संयम राखीत जा असे शिकवतात त्यांना. त्याच्यानंतरचं कशा पद्धतीने शिकवतात बघा. नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम सत्ता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रवणा ये, एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगुहा असो, स्मशानात असो, आकाशातील मोकळी जागा असो अथवा गवतपिंड्यांची राखी जवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्न भक्षण केल्यानंतर आसन मांडी घालून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर असं शिकवतात. अशा पद्धतीनं पायरीने गौतम बुद्ध आपल्या शिष्याला शिकवत असतात. अशा पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. तर या प्रकरणामध्ये आणखी एक व्हिडिओ बनेल याचं. तर मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जेवढे जास्त कराल तुम्ही या पद्धतीने यूट्यूब हे व्हिडिओ किंवा हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवेल. जय भीम.